प्रज्ञा पोवळे बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची मोठी आणि धक्कादायक बातमी। विधान भवनात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरलेली आहे। सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। सगळे महत्त्वाचे मंत्री बडे नेते हे विधान भवनामध्ये ये-जा करतायत आणि त्याच परिसरामध्ये सध्या बॉम्ब ठेवल्याची अफवा निर्माण झालेली आहे। पोलीस इकडे तैनात असतातच दरम्यान बॉम्ब ठेवल्याची अफवा इकडे पसरलेली आहे। अनेक मंत्र्यांचे सगळे कर्मचारी आणि पत्रकार देखील या भागामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे सध्या उपस्थित आहेत आणि त्यामुळे या घटनेला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील। अभिषेक, बॉम्ब विधान भवनात असल्याची अफवा पसरलेली आहे, काय परिस्थिती आहे सध्या, काय खबरदारी घेतली जाते? नक्कीच सुरक्षेच्या कारणास्तव जे सध्या कर्मचारी आणि बाकी इतर सगळे जे पत्रकार असतील किंवा इतर कर्मचारी असतील त्यांना कोणालाही इथं सध्याला सोडलं जात नाही आहे। एकूणच मुंबई विधान भवन कार्यालयाच्या अधिकृत साईटवर अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ईमेल जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलिसांनी विधान भवन परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे आणि विधान भवन सुरू असूनही अनेक मंत्री आणि व्हीव्हीआयपी या परिसरात असतात आणि त्यामुळे कुठेतरी विशेष काळजी ही पोलिसांकडनं घेतली जात असल्याचं दिसतं आहे। साधारणपणे 8:15च्या सुमारास संपूर्ण आपण जर का परिसर बघायचा तर तो कॉर्डन ऑफ केलेला आहे। एकूण हे मेन गेट आहे, मुख्य दरवाजा आहे आणि या मुख्य दरवाजाच्या इथे जरी का पाहायचं तर सगळ्याच कर्मचारी असतील किंवा मग सिक्युरिटी असतील त्यांच्याकडनं सध्याला इथं सगळ्यांना थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी सुरक्षा व्यवस्था या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेवरनं सध्याला एकूण विधान भवनामध्ये सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं कळतं आहे। नेमकं आता हा कॉल कशा पद्धतीनं होता, काय होता या संदर्भात पोलीस चौकशी करत असल्याचं सध्याला तरी कळतंय। आपण पाहतोय गेटवरती सध्या सगळ्यांना थांबवण्यात आलेलं आहे। अभिषेक, विधान भवन परिसरात म्हणजे आतमध्ये नेमकं सध्या काय चाललंय, कशा पद्धतीनं तिथे सर्च ऑपरेशन सुरू आहे? नक्कीच मी आतमधली चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे मेन गेट आहे जिथनं सगळे आमदार असतील, आमदारांसोबत जे पीए असतात, मंत्री असतील, मंत्र्यांसोबत जे 2 व्यक्ती पासधारक असतात, हे सगळे आपल्याला इथनं एंट्री करताना दिसत असतात आणि समोरची आपण दृश्य बघू शकतो आहे की सगळा पूर्ण परिसर हा सध्याला खाली करण्यात आला आहे। समोरचा जर का भाग पाहायचा तर संपूर्णपणे हा भाग खाली करण्यात आल्याचं कळतं आहे। अधिकृत वेबसाईटवर ही धमकी देण्यात आलेली आहे, ईमेल केला गेलेला आहे आणि एकूण त्यामुळे सगळा जे कर्मचारी आलेले होते, जे अधिकारी वर्ग आलेल्या होत्या त्या सगळ्यांना सध्याला बाहेर इथं थांबवण्यात आलेलं आहे। काय तुम्हाला काही सांगितलं का थांबवलं का? नाही, अजून काही आम्हाला सांगितलेलं नाही। अच्छा, काही कळवलं नाही? तर इथे काही जे कार्यकर्ते आहेत ही सगळी मंडळी देखील इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्या सगळ्यांना इथं सध्याला थांबवलेलं आहे। अधिकारी वर्ग आहे, या अधिकारी वर्गाला देखील इथं सध्या थांबवण्यात आलेलं आहे। प्रामुख्यानं जर का पाहायचं तर या संदर्भात चौकशी सुरू आहे। नेमका हॉक्स कॉल होता की खरंच अशा प्रकारे बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे, त्या सुरक्षेखातीरच सध्याला पोलिसांकडनं एकूण सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं कळतंय। अभिषेक, तू राहास आपल्यासोबत, आपले प्रतिनिधी सूरज सावंत देखील आपल्यासोबत आहेत। सूरज, काय अपडेट्स आहे तुझ्याकडे या संदर्भात? नक्कीच आज काल रात्रीच्या सुमारास हा धमकीवरचा जो ईमेल आहे हा विधान भवनाच्या अधिकृत कार्यालयात आल्याची माहिती मिळते। ज्यावेळी कार्यालयातील जे कर्मचारी आहेत त्यांनी ईमेल बॉक्स ओपन केल्यानंतर ही बाब निदर्शनास आली आणि त्यानंतर विधान भवन जे सुरक्षा पोलीस आहेत त्यांना याबाबतची कल्पना देऊन मुख्य नियंत्रण कक्षाला देखील याबाबत कळवण्यात आले आणि त्यामुळे सकाळपासूनच विधान भवन परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि हे सर्च ऑपरेशन सुरू असल्यामुळे आतमध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नाहीये, कारण अधिवेशनाचा कालावधी हा सुरू आहे। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, इतर मंत्री, आमदार आणि IAS ऑफिसर्स असे व्हीआयपीज लोक त्या ठिकाणी येत असतात, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवू शकतो। त्यामुळे कुठलीही रिस्क न घेता या ठिकाणी सर्च ऑपरेशन हे सध्या सुरू आहे। काही संशयास्पद त्या ठिकाणी काही मिळतंय का
हे देखील पाहिलं जात आहे. त्यामुळे कुणालाही त्या ठिकाणी प्रवेश हा दिला जात नाहीये. सर्च ऑपरेशन नंतर हा ईमेल नेमका कुठून आलेला आहे याबाबत देखील सायबर पोलिसांची मदत घेऊन शोध घेतला जात आहे. यामागे खरंच हा थ्रेट आहे की कोणीतरी पुन्हा एकदा हॉक्स कॉल या संदर्भात हॉक्स ईमेल केलेला आहे हे देखील पडताळलं जात आहे. मात्र सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता पोलिसांकडनं सतर्क होत या संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत कुणालाही प्रवेश न देता सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात पोलिसांकडनं याबाबत अधिकृतरित्या स्पष्टीकरण देखील देण्यात येईल. सूरज, या सगळ्याचे विधिमंडळाच्या आजच्या कामकाजावर काय परिणाम होऊ शकतात? नक्कीच सकाळपासून जर आपण पाहिलं तर अधिवेशनाला सुरुवात होते. कर्मचारी आल्यानंतर त्यांची देखील लगबग ही पाहायला मिळते. मात्र आज जवळपास आता 9 वाजलेले आहेत तरी सुद्धा त्यांना आत सोडलेलं नाहीये. इतर कामं ही आतमधली पेंडिंग आहेत. त्यामुळे नक्कीच अधिवेशनाच्या कालावधीवरती देखील याचा परिणाम तर नक्कीच होईल. कारण अनेक जी शासकीय विधेयक असतील त्याची कामकाज सूरज, थोडंसं थांबवतंय. विधिमंडळ परिसरात आता आमदार पोहोचायला देखील सुरुवात झालेली आहे. आपण